Good morning, all of you. Good morning. Am I audible clearly? Voice खूप slow येतोय मॅम. Okay, now audible? का अजून पण तो प्रॉब्लेम आहे? Slowच येतोय मॅम. Okay, now am I audible? Yes, ma'am. Okay. So what we have discussed in last lecture? Soft skeleton. ओके, तर आज आपण बघा नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. Okay, now screen is visible? Yes, ma'am. ओके. सो आपण आज काय स्टार्ट करतोय? नर्वस सिस्टीम. ओके. तर नर्वस सिस्टीम हे काय आहे? ओके. The nervous system is the one of the smallest and most complex system in our body. बघा याच्यामध्ये आपण बघितलं होतं नर्वस सिस्टीम मध्ये काय इन्व्हॉल्व असतात, न्यूरॉन्स वगैरे, त्याच्यामधून काय होतं, ट्रान्समिशन होतं इम्पल्सचं. ओके, हे सगळं आपण बघितलं. तर ते ऍक्च्युली कुठे ह्या नर्वस सिस्टीमच्या अंडर येत असतात. तर ही नर्वस सिस्टीम जी आहे तर ती काय आहे? वन ऑफ द स्मॉलेस्ट अँड द कॉम्प्लेक्स सिस्टीम. ओके, स्मॉलेस्ट आणि कॉम्प्लेक्स सिस्टीम आहे आपल्या बॉडीची. त्याच्यानंतर बघा नर्वस सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ हायली ऑर्गनाइज्ड नेटवर्क ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स. तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, हायली ऑर्गनाइज्ड बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स इतके त्या नर्वस सिस्टीम मध्ये असतात. वेट फॉर टू. ओके, तर नर्वस सिस्टीमच्या अंडर काय येतं? नेटवर्क ऑफ न्यूरॉन्स येतात. तर नर्वस सिस्टीम विच रेग्युलेट्स द बॉडी ऍक्टिव्हिटीज. तर हे जी नर्वस सिस्टीम आहे तर ती मेनली कशासाठी हेल्पफुल ठरते? तर आपल्या ज्या काही बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या रेग्युलेट करण्यासाठी. बाय रिस्पॉन्डिंग रॅपिडली विथ द हेल्प ऑफ नर्व इम्पल्स. तर ते कशी हेल्प करतात? तर आपण बघितलं होतं नर्वचं काय होतं, सुरुवातीला इम्पल्स ट्रान्समिशन होतं, त्याच्यानंतर त्याचा काय मिळतो? रिस्पॉन्स मिळतो. तर हे कुठे येतं? नर्वस सिस्टीमच्या अंडर येतं. आणि त्याच्या थ्रू काय होत असतात? तर बॉडी ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या काय होत असतात? रेग्युलेट होत असतात. बघा ह्या नर्वस सिस्टीमचं क्लासिफिकेशन काय आहे? तर सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये बघा ह्याच्यामध्ये काय काय येतात? सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्याच्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम त्याच्यामध्ये काय येतं? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. फक्त हे दोनच ऑर्गन्स या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये येतात. त्याच्यानंतर काय बघा, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या अंडर काय येतं? फर्स्ट त्यातला सब क्लास बघा काय, 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. तर क्रॅनियल नर्व्स असतात किती? त्याचे आहे 12 पेअर्स, म्हणजे किती झाले? 24. त्याच्यानंतर बघा स्पायनल नर्व्स असतात तर त्या किती आहेत? 31 पेअर्स. ओके, विच इज अरायझिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. आता हे जे क्रॅनियल नर्व्स आहेत तर त्या कुठे अरायझिंग फ्रॉम द ब्रेन, आणि स्पायनल नर्व्स कुठे आहेत? अरायझिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. आणि त्याच्यानंतर थर्ड जी आहे, ओके, तर ती कुठली सिस्टीम? ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर त्याच्या अंडर बघा काय येतं? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. बघा मेनली तीन आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड आहे ती पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि थर्ड आहे ती ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर फर्स्ट मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर येतं फक्त ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. त्याच्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या अंडर येतं क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. तर क्रॅनियल नर्व्स किती असतात? 12 पेअर मध्ये, आणि स्पायनल नर्व्स 31 पेअर्स मध्ये. त्याच्यानंतर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये काय येतं? सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, तर आपल्याला वन बाय वन बघायचं आहे. तर सुरुवातीला काय? सेंट्रल नर्वस सिस्टीम. ओके, तर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर काय येतं? ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. त्याच्यानंतर बघा मेनिंग्स ऑफ ब्रेन. तर मेनिंग्स म्हणजे काय? तर त्याच्यावरती असणारे लेयर्स.
ओके. तर ब्रेन इज प्रेझेंट इन द स्कल. ओके, स्कल तर आपण ऑलरेडी बघितलंय. त्याच्यामध्ये काय असतं, ब्रेन प्रोटेक्टेड राहतो. ओके, स्कल काय करतो, प्रोटेक्ट करतो ब्रेनला. स्कल हे काय, बोन आहे, विच कन्सिस्ट ऑफ 100 बिलियन्स न्यूरॉन. तर त्याच्यामध्ये किती असतात न्यूरॉन, 100 बिलियन्स न्यूरॉन्स असतात. बघा, स्कल कशासाठी इम्पॉर्टंट असतो, तर आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि या ब्रेन मध्ये किती न्यूरॉन्स असतात, तर 100 बिलियन्स न्यूरॉन्स असतात. The brain and spinal cord are completely surrounded by the 3 layers. बघा, हे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड जे आहे तर त्याच्यावरती लेयर्स असतात. तर त्या लेयर्सला काय म्हणायचं, तर मिनिंग्स. ओके, क्रॅनियल मिनिंग्स आर द कंटिन्युअस विथ द स्पायनल मिनिंग्स. म्हणजे काय, तर ब्रेन मधून ते कंटिन्युअसली म्हणजे जसे मिनिंग्स आहेत तसेच कुठे आहेत, तर स्पायनल कॉर्ड वरती. तर फर्स्ट लेयर कुठला आहे बघा, ड्युरा मॅटर. सेकंड वन इज अ अरकनॉइड मॅटर अँड थर्ड वन इज अ पाया मॅटर. तर हे 3 झाले लेयर. तर हे 3 काय आहेत, तर मिनिंग्स आहेत. तर फर्स्ट कुठला झाला, द ड्युरा मॅटर. द ड्युरा मॅटर मध्ये काय असतं बघा, ड्युरा मॅटर विच कन्सिस्ट ऑफ 2 लेयर्स. ओके, त्याच्यामध्ये काय असतात, 2 लेयर्स असतात, विच आर मेड अप ऑफ डेन्स फायब्रस टिश्यू. त्याचे 2 लेयर्स आहेत, तर ते कशापासून बनलेले असतात, डेन्स फायब्रस टिश्यू पासून. द आउटर लेयर इज प्रेझेंट ऑन द इनर सरफेस ऑफ स्कल. ओके, जो आउटर लेयर आपण म्हणतोय तर तो कुठे प्रेझेंट असतो, इनर सरफेसला स्कलच्या. अँड इनर लेयर विच प्रोव्हाइड्स द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग ऑफ ब्रेन. इनर लेयर जे आहे ते काय प्रोव्हाइड करतं, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कशाला, ब्रेनला. देर आर 3 एक्सटेन्शन्स ऑफ द ड्युरा मॅटर विच सेपरेट पार्ट्स ऑफ ब्रेन. तिथे काय असतात, 3 एक्सटेन्शन्स असतात ड्युरा मॅटरला आणि ते काय करतात, सेपरेट करतात पार्ट्सला ब्रेनच्या. तर त्यातले कुठले बघा, सुरुवातीला आहे फाल्क्स सेरेब्री. ओके, तर हे फाल्क्स सेरेब्री जे आहे तर ते कशाला सेपरेट करतं, 2 हेमिस्फिअर ऑफ द सेरेब्रम. सेरेब्रमचे जे काही 2 म्हणजे सेरेब्रमला 2 हेमिस्फिअर मध्ये ते सेपरेट करतं. त्याच्यानंतर बघा फाल्क्स सेरेबेली. फाल्क्स सेरेबेली काय, तर ते सेपरेट करतं 2 हेमिस्फिअरला सेरेबेलमच्या. बघा, सेरेब्रम आणि सेरेबेलम हे दोन्ही डिफरंट आहेत. डोंट बी कन्फ्यूज हिअर. ओके, टेंटोरियम सेरेबेली. टेंटोरियम सेरेबेली काय करतं, सेपरेट द सेरेब्रम फ्रॉम द सेरेबेलम. बघा, हा जो तिसरा आहे तर तो काय करतोय, सेरेब्रम आणि सेरेबेलम या दोन्हीला काय करतोय, तर सेपरेट करतो. ओके, बघा आपण काय बघतोय, सेंट्रल नर्वस सिस्टीम बघतोय, त्याच्या अंडर काय येतं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर त्याच्यामध्ये काय असतात, मिनिंग्स असतात. मिनिंग्स म्हणजे काय, आता बघा ब्रेन कुठे आहे प्रेझेंट, स्कल मध्ये. त्याच्यामध्ये किती 100 बिलियन न्यूरॉन प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर बघा, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड विच आर कम्प्लिटली सराउंडेड बाय 3 लेयर्स. ओके, तर ते ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला काय आहे, 3 लेयर्स आहेत विच इज कॉल्ड ॲज मिनिंग्स. आणि त्याच्यानंतर क्रॅनियल मिनिंग्स जे आहेत तर ते बघा कंटिन्युअस कुठेपर्यंत जातात, स्पायनल मिनिंग्स पर्यंत. ते कुठले आहेत, ड्युरा मॅटर, अरकनॉइड मॅटर आणि पाया मॅटर. तर ड्युरा मॅटर काय आहे, त्याच्यामध्ये 2 लेयर्स असतात आणि ते 2 लेयर्स कशापासून बनलेले असतात, तर डेन्स फायब्रस टिश्यू. ओके, आउटर लेयर इज प्रेझेंट ऑन इनर सरफेस ऑफ स्कल. जो आउटर लेयर आहे तर तो कुठे प्रेझेंट आहे, इनर सरफेस जो आहे स्कलचा तिथे. त्याच्यानंतर इनर लेयर विच प्रोव्हाइड्स द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग टू द ब्रेन. ब्रेनला काय करतात, प्रोव्हाइड करतात प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. त्याच्यानंतर देर आर 3 एक्सटेन्शन्स. ते जे एक्सटेन्शन्स आहेत तर ते काय करतात, तर म्हणजे दोन्ही सेपरेट करतात. ओके, सेपरेशन करतात ब्रेनच्या पार्ट्सला. तर आता सुरुवातीचा कुठला आहे, तर फॅलेक्स सेरेब्री. तर तो सेपरेट काय करतो, सेरेब्रमचे 2 हेमिस्फिअर तो सेपरेट करतो. त्याच्यानंतर फाल्क्स सेरेबेला काय आहे, तर ते सेपरेट कशाला करतं, 2 हेमिस्फिअर सेरेबेलमच्या. आणि त्याच्यानंतर टेंटोरियम सेरेबेली काय करतो, तर सेपरेट करतो सेरेब्रमला फ्रॉम द सेरेबेलम. ओके, या दोन्हीला काय करतं, सेपरेट करतं. त्याच्यानंतर बघा सेकंड जो लेअर आहे, अरकनॉइड मॅटर. अरकनॉइड मॅटर काय आहे, मिडल लेअर आहे विच इज मेड अप ऑफ फायब्रस टिश्यू. फायब्रस टिश्यू पासून तो बनलेला आहे. इट इज प्रेझेंट बिटवीन द ड्युरा मॅटर अँड द पिया मॅटर. ओके, सॉरी, पाया मॅटर. तर ते ड्युरा मॅटर आणि पाया मॅटरला च्या मध्ये हे प्रेझेंट असतं. तर अरकनॉइड मॅटर सेपरेट फ्रॉम द ड्युरा मॅटर बाय द सबड्युरल स्पेस. आता हा जो अरकनॉइड मॅटर आहे तर तो सेपरेट होतो फ्रॉम द ड्युरा मॅटर पासून बाय द सबड्युरल स्पेस. म्हणजेच काय, तर ड्युरा मॅटर आणि अरकनॉइड मॅटर या दोन्हीच्या मध्ये जो स्पेस असतो त्याला काय म्हणायचं, सबड्युरल स्पेस. आणि हा जो अरकनॉइड मॅटर आहे तो पाया मॅटर पासून
सेपरेट होतो बाय द सब अरेक्नॉइड स्पेस. म्हणजेच काय, ते अरेक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर या दोन्हीच्या मध्ये जो स्पेस असतो त्याला काय म्हणायचं, सब अरेक्नॉइड स्पेस. बघा अरेक्नॉइड मॅटर हा जो मध्ये आहे, ओके, आणि त्याच्यावरती कुठला असणार आहे बघा, आत्ताच आपण बघितलं. ओके, तर पहिला लेअर कुठला आहे, ड्युरा मॅटर. ओके, तर हा जो ड्युरा मॅटर पहिल्यांदा असणार आहे, त्याच्यानंतर अरेक्नॉइड मॅटर आणि त्याच्यानंतर पाया मॅटर. तर जो पहिला लेअर आहे ड्युरा मॅटर, तर ड्युरा मॅटर आणि हा जो अरेक्नॉइड मॅटर या दोन्हीच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला काय म्हणायचं, सब ड्युरल स्पेस. आणि फ्रॉम द पाया मॅटर पासून ते अरेक्नॉइड मॅटर पर्यंत त्याला म्हणजे जो दोन्हीच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला काय म्हणायचं, सब अरेक्नॉइड स्पेस. तर हा जो सब अरेक्नॉइड स्पेस आहे विच कन्सिस्ट ऑफ सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं CSF. ते खूप इम्पॉर्टंट आहे बघा, सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. सब ते कुठे प्रेझेंट असतं तर सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये. ओके, सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर बघा पाया मॅटर, लास्ट लेअर. हा काय झाला, इनर मोस्ट लेअर आहे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचा. इट इज मेड अप ऑफ द डेलिकेट लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. हा कशाने बनलेला आहे, कनेक्टिव्ह टिश्यू, विच कंटेनिंग मेनी मायन्यूट ब्लड वेसल्स. द वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन, देर आर 4 इरेग्युलर शेप्ड कॅव्हिटीज. ओके, तिथे काय असतात, 4 इरेग्युलर शेप्ड कॅव्हिटीज असतात, त्याला आपण काय म्हणू शकतो अजून, वेंट्रिकल्स, which is present in brain मध्ये असतात. These ventricles are filled with the cerebrospinal fluid. ओके, त्या कशाने फील झालेले आहेत, cerebrospinal fluid मध्ये. त्याच्यानंतर 4 ventricles are as below, right and left lateral ventricle, त्याच्यानंतर थर्ड ventricle आणि फोर्थ ventricle. ह्या सगळ्या काय ventricles आहेत ब्रेन. तर ते आपल्याला 1 by 1 बघायचं आहे. फर्स्ट काय आहे, राईट अँड लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल. तर राईट अँड लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल काय आहे, दीज व्हेंट्रिकल्स आर प्रेझेंट विदिन अ सेरेब्रल हेमिस्फेअर. बघा सेरेब्रल हेमिस्फेअर मध्ये या व्हेंट्रिकल्स काय असतात, प्रेझेंट असतात. वन ऑन ईच साइड ऑफ मेडियन प्लेस जस्ट बिलो द कॉर्पस कॅलोसम. तर कॉर्पस कॅलोसमच्या जस्ट बिलो असते. त्याच्यानंतर ईच व्हेंट्रिकल इज लाइंड विथ अ सिलिएटेड इपिथेलियम. प्रत्येक व्हेंट्रिकल कशाने लाईन झालेली आहे तर सिलिएटेड इपिथेलियम म्हणून, and which is separated from each other by a thin membrane. तर सेपरेट झालेले आहेत कशाने, बाय द थिन मेम्ब्रेन विच इज कॉल्ड ॲज अ सेप्टम ल्युसिडम. त्याला काय म्हणलं जातं, सेप्टम ल्युसिडम म्हणलं जातं. द लॅटरल व्हेंट्रिकल विच कम्युनिकेट्स विथ द थर्ड व्हेंट्रिकल. जी लॅटरल व्हेंट्रिकल आहे तर ती कम्युनिकेट होते थर्ड व्हेंट्रिकल सोबत बाय द ओपनिंग कॉल्ड ॲज अ इंट्राव्हेंट्रिक्युलर फोरामिना. त्याला काय म्हणलं जातं, इंट्राव्हेंट्रिक्युलर फोरामिना. थर्ड व्हेंट्रिकल जे आहे इट इज अ नॅरो कॅव्हिटी विच इज प्रेझेंट बिलो द लॅटरल व्हेंट्रिकल. ती काय आहे, नॅरो कॅव्हिटी आहे आणि ती कुठे प्रेझेंट असते, बिलो द लॅटरल व्हेंट्रिकल अँड सुपेरियर टू द हायपोथॅलॅमस. बिटवीन द राईट अँड लेफ्ट पार्ट ऑफ थॅलॅमस. बघा राईट आणि लेफ्ट पार्ट जो आहे थॅलॅमसचा त्याच्यामध्ये असते. इट कम्युनिकेट विथ द फोर्थ व्हेंट्रिकल बाय अ कॅनल. तर ही जी थर्ड व्हेंट्रिकल आहे तर ती बघा कम्युनिकेट फोर्थ व्हेंट्रिकल सोबत कशी करते, म्हणजे कनेक्ट कशी असते, बाय द कॅनल, एका कॅनल थ्रू विच इज कॉल्ड ॲज सेरेब्रल ॲक्वाडक्ट. त्याला म्हणलं जातं सेरेब्रल ॲक्वाडक्ट. थर्ड काय आहे बघा, फोर्थ व्हेंट्रिकल. फोर्थ व्हेंट्रिकल काय, इट इज प्रेझेंट बिलो अँड बिहाइंड द थर्ड व्हेंट्रिकल. हे कुठे प्रेझेंट आहे, बिलो अँड बिहाइंड द थर्ड व्हेंट्रिकल बिटवीन द सेरेब्रेलम अँड द pons. It extend below to the continue with the cerebral canal of the spinal cord. The spinal cord पर्यंत काय कंटिन्यू होते with the central canal सोबत. त्याच्यानंतर बघा सेरेब्रो स्पायनल फ्लुइड CSF ज्याला की म्हणलं होतं. ओके, cerebrospinal fluid CSF ही काय, which is produced in the network of capillaries which are present in the walls of ventricles called as choroid plexus. बघा CSF म्हणजे काय, cerebrospinal fluid. तो कुठे प्रोड्यूस होतो, नेटवर्क मध्ये, कशाच्या, कॅपिलरीच्या. आणि त्या कुठे असतात की प्रेझेंट बघा इन द वॉल्स ऑफ द ventricles which is called as choroid plexus, and these capillary produces CSF from the ब्लड प्लाझ्मा. ओके, ब्लड प्लाझ्मा पासून ते CSF प्रोड्यूस करत असतात बाय द फिल्ट्रेशन अँड द सिक्रेशन. कुठल्या प्रोसेसनं, फिल्ट्रेशनच्या आणि सिक्रेशनच्या. त्याच्यानंतर बघा कंपोजिशन ऑफ CSF. कंपोजिशन मध्ये काय येतं बघा, CSF हे काय आहे, क्लिअर कलरलेस
स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. काय आहे हे CSF? क्लिअर कलरलेस स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड आहे. ओके, आपल्याला काय माहित पाहिजे? CSF चं कंपोजिशन माहित पाहिजे. CSF फ्लुइड जो आहे तो कुठे प्रोड्यूस होतो. ओके, तर कंपोजिशन जे आहे CSF चं त्याच्यामध्ये काय येतं बघा. इट इज अ क्लिअर. ओके, ते कसं आहे? क्लिअर कलरलेस स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. बघा, CSF म्हणजे काय? तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर ते कसं आहे? क्लिअर आहे, कलरलेस आहे, त्याला कुठलाही कलर नाही. स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड आहे. अल्कलाइन pH मीन्स व्हॉट? हाऊ मच? अल्कलाइन pH किती असतो अल्कलाइन pH? अल्कलाइन pH कोणाचंच लक्ष नाहीये का? 8 ते 14 दरम्यान असलेला pH. ओके, गुड. तर अल्कलाइन म्हणजेच काय? तर बेसिक असतं. हे तुम्हाला माहित पाहिजे. इतक्या साध्या साध्या गोष्टी पटकन लक्षात आहे. तुम्ही विचारलं की लगेच तुम्हाला यायला पाहिजे या गोष्टी असल्या. अल्कलाइन pH म्हणजे काय? ओके, ऍसिडिक. आता ते सुद्धा शिकवायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. तर ओके, बरोबर सांगितले आता. तर 8 ते 14 म्हणजे काय? तर बेसिक आपण त्याला म्हणू शकतो अल्कलाइनला. तर ह्याचा pH कसा असणार आहे? बेसिक म्हणजेच अल्कलाइन असणार आहे. द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ CSF. ओके, ग्रॅव्हिटी किती आहे? तर 1.005. हे काय झाली? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी झाली CSF ची. आणि CSF which is secreted continuously at a rate of about 0.5 ml per minute. CSF काय होतं? सिक्रेट होतं कंटिन्युअसली ऍट द रेट ओके अबाउट 0.5 ml प्रत्येक म्हणजे मिनिटाला. हा किती होतो बघा सिक्रेट? 0.5 ml. दॅट इज द 720 ml पर डे. 720 ml पर डे ला हे होतं, सिक्रेट होतं. But the volume of CSF, okay, remains constant in the body at 80 to 150 ml. तरी सुद्धा तो म्हणजे आपण म्हणू शकतो मेंटेनन्स. तर ते किती राहतं? 80 to 150 ml कंटिन्युअसली राहतं. Which means the CSF is gradually reabsorbed into the blood. तर म्हणजेच काय होतं? जर एक्सेस मध्ये CSF असेल तर ते पुन्हा काय होतंय? रिअब्सॉर्ब होतंय ब्लड मध्ये. तर बघा CSF मध्ये काय काय असतं? वॉटर, ग्लुकोज, प्रोटीन, लॅक्टिक ऍसिड, युरिया आणि मिनरल सॉल्ट. हे सगळं कशामध्ये येतं? CSF च्या अंतर्गत. ओके, त्याच्यानंतर बघा सर्क्युलेशन. ओके, तर CSF चं सर्क्युलेशन कसं होतं? CSF formed in the choroid plexus of the each lateral ventricle flows into the third ventricle through the two openings which is called as intraventricular foramina. जे CSF आहे ते फॉर्म झालेलं आहे कुठं? choroid plexus मध्ये of each lateral ventricle which flows into the third ventricle. तर ते काय होतं? लॅटरल व्हेंट्रिकल मधून ते थर्ड व्हेंट्रिकल कडे फ्लो होतं through the two openings, okay, which is called as intraventricular foramina. त्याला त्या ओपनिंग्सला काय म्हटलं जातं? इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामिना. and more CSF is added by the choroid plexus of the third ventricle. तर जास्त CSF हा ऍडेड कुठे होतो? बाय द choroid plexus of third ventricle. त्याच्यानंतर फ्लुइड then flows through the cerebral aqueduct. ते कुठे जातं? सेरेब्रल ऍक्वाडक्ट मध्ये. आणि विच passes into the fourth ventricle. त्याच्यानंतर पुढे ते कुठे जातं? फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये जातं. आणि कोरॉइड प्लेक्सस ऑफ फोर्थ व्हेंट्रिकल ऍडेड मोर फ्लुइड. त्याच्यामध्ये अजून फ्लुइड ऍड होतं. आणि फायनली CSF इंटर्स इंटू द सब अरेक्नॉइड स्पेस मध्ये. अँड देन सेंट्रल कॅनल अँड देन द स्पायनल, म्हणजे जो सेंट्रल कॅनल आहे स्पायनल कॉर्डचा तिथे ते काय होतं? ट्रान्समिट होतं. बघा सर्क्युलेशन कसं आहे? तर CSF मेनली कुठे फॉर्म होतो? कोरॉइड प्लेक्सस ऑफ इच लॅटरल व्हेंट्रिकल. लॅटरल व्हेंट्रिकल मध्ये त्या कोरॉइड प्लेक्सस मध्ये CSF फॉर्म होतो. आणि तो फ्लो कुठे होतो? म्हणजे तिथून तो कुठे जातो? थर्ड व्हेंट्रिकल मध्ये. त्या थर्ड व्हेंट्रिकल मध्ये कसा जातो? बाय द टू ओपनिंग्स विच इज कॉल्ड एज इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामिना. त्याला काय म्हणलं? म्हणजे ते जे ओपनिंग्स आहेत त्या ओपनिंग्स थ्रू हे CSF ट्रान्सफर होतं. CSF मीन्स सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि इथे काय होतं? मोर CSF is added by the choroid plexus of third ventricle. तर त्याच्यामध्ये अजून ऍडिशन होतं, म्हणजे थोडंसं फ्लुइड ऍड होतं. आणि ते फ्लुइड बघा
फ्लो होतं थ्रू द सेरेब्रल ऍक्वाडक्ट अँड विच पासेस इनटू द फोर्थ व्हेंट्रिकल. आणि ते कुठे पास होतं? फोर्थ व्हेंट्रिकलला. त्याच्यानंतर कोरॉइड प्लेक्सचा फोर्थ व्हेंट्रिकल ऍडेड मोर फ्लुइड. त्याच्यामध्ये अजून फ्लुइड ऍड होतं आणि फायनली सीएसएफ एंटर होतं सब अरकनॉइड स्पेस मध्ये. देन सेंट्रल कॅनल ऑफ द स्पायनल कॉर्ड आणि त्याच्यानंतर फायनली सेंट्रल कॅनल. तर बघा या सीएसएफचं आपण एवढं सगळं बघितलं. तर त्याचे फंक्शन्स बघा काय. सीएसएफ ऍक्ट ॲज अ शॉक ऍब्झॉर्बिंग मीडियम ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. सीएसएफ काय आहे? तर शॉक ऍब्झॉर्बिंग आहे. कशासाठी? फॉर द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. तर या सीएसएफ मुळे काय होतं, आपल्याला जर एखादा शॉक म्हणजे मेकॅनिकल शॉक आपण म्हणू शकतो, तर तो होण्यापासून काय करते हे सीएसएफ प्रोटेक्ट करतं. सपोर्ट अँड प्रोटेक्ट द डेलिकेट टिश्यूज ऑफ ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. जे डेलिकेट टिश्यूज आहेत ब्रेन आणि स्पायनल कॉर्डचे, तर त्याला काय करतं हे सपोर्ट करतं आणि प्रोटेक्ट करतं. इट मेंटेन द युनिफॉर्म प्रेशर अराउंड द डेलिकेट टिश्यू. ओके, तर काय होतं इथं सीएसएफ काय करतं? मेंटेन करतं युनिफॉर्म प्रेशर अराउंड द डेलिकेट टिश्यू. तर जे काही आपलं प्रेशर आहे, सॉरी, जे काही आता मेकॅनिकल शॉक वगैरे झाला तर त्याच्यावरती जर प्रेशर आलं तर ते प्रेशर कंटिन्यू म्हणजे जास्त प्रमाणात ते काय होऊ देत नाही त्या ब्रेनला. ओके, काही म्हणजे प्रोटेक्ट करते त्यापासून. आणि जे प्रेशर आहे तर ते प्रेशर सुद्धा कसं ठेवते? युनिफॉर्म ठेवते. कशावर? या डेलिकेट टिश्यू वरती. आणि सीएसएफ अलाउज द एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स अँड वेस्ट प्रोडक्ट बिटवीन द ब्लड अँड द नर्वस टिश्यू. सीएसएफ अजून काय अलाउ करते? तर जे काही न्यूट्रिएंट्स आणि वेस्ट मटेरियल वेस्ट प्रोडक्ट्स आहेत त्यांचं एक्सचेंज होणं ब्लड आणि नर्वस टिश्यूज मधून, तर हे सुद्धा सीएसएफ अलाउज करते. ओके, तर हे झालं फंक्शन ऑफ सीएसएफ. तर आजच्या लेक्चरला आपण इथं पर्यंतच बघणार आहे. ओके, इंट्रोडक्टरी पार्ट. ओके, काय काय बघितलं आपण नर्वस सिस्टीमच्या अंडर. तर लक्ष द्या, मी नंतर क्वेश्चन्स विचारणार आहे नर्वस सिस्टीमच्या वर. ओके, समजते का सगळ्यांना? येस मॅम. ओके, सगळेजण लक्ष द्या. मी लास्टला क्वेश्चन सगळ्यांना विचारणार आहे नर्वस सिस्टीम वर. व्हॉट इज सीएसएफ म्हणलं तर लगेच सांगायला यायला पाहिजे काय आहे सीएसएफ. वेट फॉर 2 minutes. ओके, तर आपण नर्वस सिस्टीम
याच्या अंडर काय काय बघितलं तर नर्वस सिस्टीम हे काय आहे, इट इज द वन ऑफ द स्मॉलेस्ट अँड द मोस्ट कॉम्प्लेक्स सिस्टीम. ही काय आहे, एक स्मॉलेस्ट आणि मोस्ट स्मॉल आहे, बट काय आहे, मोस्ट कॉम्प्लेक्स सिस्टीम. ओके, जास्ती काय आहे ते कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स आहे. ओके, का तर त्याच्यामध्ये काय आहे तर अजून क्लासिफिकेशन आहे, त्या वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, तर त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणले, कॉम्प्लेक्स म्हणले. नर्वस सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ हायली ऑर्गनाइज्ड नेटवर्क्स ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स. तर याच्यामध्ये काय असतं, बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात. नर्वस सिस्टीम विच रेग्युलेट्स द बॉडी ऍक्टिव्हिटीज. तर त्या न्यूरॉन्स थ्रू काय होतं तर ज्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्या रेग्युलेट होतात बाय द रिस्पॉन्डिंग रॅपिडली विथ द हेल्प ऑफ नर्व इम्पल्स थ्रू. त्याच्यानंतर बघा नर्वस सिस्टीम मध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं तर त्याच्या अंडर बघा 3 टाइप आहेत, म्हणजे 3 सिस्टीम्स आहेत. फर्स्ट वन इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम, सेकंड वन इज द पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड थर्ड वन इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर काय येतं, ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. त्याच्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीमच्या अंडर काय येतं, क्रॅनियल नर्व्स आणि स्पायनल नर्व्स. क्रॅनियल नर्व्स किती आहेत, 12 पेअर्स मध्ये आहेत आणि स्पायनल नर्व्स हे आहेत किती आहेत, 31 पेअर्स मध्ये. त्याच्यानंतर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, याच्यामध्ये काय येतं, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, सेंट्रल नर्वस सिस्टीम बघायला स्टार्ट केले. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या अंडर काय येतं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. तर आता त्या ब्रेनला जे काही मिनिंग्स आहेत, म्हणजे काय लेयर्स आहेत, तर ते आपण बघितले. तर ब्रेन कुठे प्रेझेंट असतो, स्कल मध्ये, विच कन्सिस्ट ऑफ 100 बिलियन न्यूरॉन्स. परत त्याच्यानंतर काय बघितलं, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड काय आहे, तर कम्प्लिटली सराउंडेड बाय द 3 लेयर्स. त्याचे 3 लेयर्स असतात, विच इज कॉल्ड ॲज अ मेनिंग्स. तर क्रॅनियल मिनिंग्स जे आहेत ते कंटिन्युअसली तसेच राहतात स्पायनल मिनिंग्स पर्यंत. ओके, तर ते कुठले आहेत, फर्स्ट वन इज अ ड्युरा मॅटर, सेकंड वन इज अरकनॉइड मॅटर अँड थर्ड वन इज अ पाया मॅटर. तर ड्युरा मॅटर मध्ये काय काय येतं, तर ड्युरा मॅटर विच कन्सिस्ट ऑफ 2 लेयर्स. त्याच्यामध्ये 2 लेयर्स आहेत, ते कशापासून बनलेले आहेत तर डेन्स फायब्रस टिश्यू पासून. outer layer which is present on the inner surface of skull. ओके, स्कलच्या इनर सरफेसला आउटर लेअर प्रेझेंट आहे आणि इनर लेअर जो आहे तो काय प्रोव्हाइड करतोय, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग टू द ब्रेन. का तर तो डायरेक्टली ब्रेनला काय त्याचा कॉन्टॅक्ट आहे. देर आर 3 एक्सटेन्शन्स. आता ते ड्युरा मॅटर मध्ये 3 एक्सटेन्शन्स आहेत आणि ते एक्सटेन्शन्स काय करतात तर सेपरेट करतात ब्रेनच्या पार्ट्सला. तर सुरुवातीला काय आहे, फाल्क्स सेरेब्री. फाल्क्स सेरेब्री काय करतं, तर हे जे हेमिस्फेअर्स आहेत, म्हणजे सेरेब्रम मधले हेमिस्फेअर्स आहेत, त्या 2 हेमिस्फेअरला सेपरेट करतात. त्याच्यानंतर फाल्क्स सेरेबेलम सेपरेट करतात 2 हेमिस्फेअरला सेरेबेलमच्या. त्याच्यानंतर टेंटोरियम सेरेबेलम विच सेपरेट द सेरेब्रम फ्रॉम द सेरेबेलम. तर सेरेब्रमला सेरेबेलम पासून सेपरेट करतं. ओके, तर हे झालं ओव्हरऑल, हे काय झाले, एक्सटेन्शन झाले. त्याच्यानंतर बघा सेकंड जो लेअर आहे तो काय, अरकनॉइड मॅटर. अरकनॉइड मॅटर काय आहे, तर मिडल लेअर आहे विच इज मेड अप ऑफ फायब्रस टिश्यू. ओके, तो कशापासून बनलेला आहे, फायब्रस टिश्यू पासून बनलेला आहे, विच इज प्रेझेंट बिटवीन द ड्युरा मॅटर अँड द पाया मॅटर. तर तो कुठे प्रेझेंट असतो, बिटवीन द ड्युरा मॅटर आणि पाया मॅटरच्या मध्ये प्रेझेंट असतो. तर अरकनॉइड मॅटर जो आहे तो सेपरेट करतो कशाला, ड्युरा मॅटरला, म्हणजे ड्युरा मॅटर पासून तो सेपरेट होतो. म्हणजे ड्युरा मॅटर आणि सब अरकनॉइड मॅटर या दोन्हीच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला काय म्हटलं जातं, सब ड्युरल स्पेस. आणि फ्रॉम द अरकनॉइड मॅटर अँड द पाया मॅटर या दोन्हीच्या मध्ये काय, सब अरकनॉइड स्पेस आहे. आणि या सब अरकनॉइड स्पेस मध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड लेअर बघितला तर तो कुठला आहे, पाया मॅटर. पाया मॅटर काय आहे, इनर मोस्ट लेअर आहे ब्रेनचा आणि स्पायनल कॉर्डचा. ओके, विच इज मेड अप ऑफ डेलिकेट लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू विच कंटेनिंग मेनी मायन्यूट ब्लड वेसल्स. तर व्हेंट्रिकल्स जे आहेत ब्रेनच्या, तर त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर त्या 4 इरेग्युलर शेप्ड कॅव्हिटीज आहेत, आपण म्हणू शकतो त्याला, ब्रेन मध्ये असतात. तर त्या व्हेंट्रिकल्स विच आर फिल्ड विथ सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. तर त्याच्यामध्ये हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड फिल केलेलं असतं, म्हणजे फील होत असतं. तर त्या कुठल्या आहेत बघा, फर्स्ट वन इज राईट अँड लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल, त्याच्यानंतर थर्ड व्हेंट्रिकल आणि फोर्थ व्हेंट्रिकल. ओके, बघा 4 आहे, थर्ड व्हेंट्रिकल, फोर्थ व्हेंट्रिकल, राईट अँड लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल. ओके, तर पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला, राईट अँड लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल. तर हे व्हेंट्रिकल्स कुठे प्रेझेंट असतात, विदिन अ सेरेब्रल हेमिस्फिअर, वन ऑन ईच साइड ऑफ मेडियल प्लेस. तर त्या एका म्हणजे
एक प्रत्येक म्हणजे एक एका साईडला प्रेझेंट असते. बिलो द कार्पस कॅलोसमच्या खाली प्रेझेंट असतात. Each ventricle is lined with a ciliated epithelium and which is separated from the each other by the thin membrane which is called as a septum lucidum. त्याला म्हटलं जातं septum lucidum. Lateral ventricle which communicate with the third ventricle by the opening. Okay, जी lateral ventricle आहे तर ती communicate होते third ventricle सोबत by the opening. त्या ओपनिंगला काय म्हटलं जातं तर interventricular foramina. त्याच्यानंतर बघा थर्ड व्हेंट्रिकल जी आहे तर त्याच्यामध्ये काय असतं नॅरो कॅव्हिटी असते म्हणजे ती काय आहे एक नॅरो कॅव्हिटी आहे विच इज प्रेझेंट बिलो द लॅटरल व्हेंट्रिकल अँड सुपेरियर टू द हायपोथॅलॅमस. ओके, सुपेरियर पोझिशनला आहे हायपोथॅलॅमसच्या अँड बिटवीन द राईट अँड लेफ्ट पार्ट ऑफ थॅलॅमस. ओके, राईट अँड लेफ्ट पार्ट जो आहे थॅलॅमस Am I audible clearly? आवाज येतोय का स्लो येतोय? हॅलो, स्लो येतोय मॅम. आत्ताच व्हायला लागले ना हा प्रॉब्लेम? हा मॅम. हो मॅम. वेट. Okay, now audible? येस मॅम. Yes, ma'am. तर थर्ड व्हेंट्रिकल आपण बघत होतो. तर थर्ड व्हेंट्रिकल काय नॅरो कॅव्हिटी आहे विच इज प्रेझेंट बिलो द लॅटरल व्हेंट्रिकल अँड सुपेरियर टू द हायपोथॅलॅमस अँड बिटवीन द राईट अँड लेफ्ट पार्ट ऑफ थॅलॅमस. तर थॅलॅमसच्या राईट अँड लेफ्ट पार्टच्या मध्ये ते प्रेझेंट आहे. इट कम्युनिकेट विथ द फोर्थ व्हेंट्रिकल. तर फोर्थ व्हेंट्रिकल सोबत ते काय होते कम्युनिकेट होते बाय द कॅनल विच इज कॉल्ड ॲज अ सेरेब्रल ॲक्वाडक्ट. त्याला म्हटलं जातं सेरेब्रल ॲक्वाडक्ट. त्याच्यानंतर फोर्थ व्हेंट्रिकल बघा it is present below and behind the third ventricle between the cerebellum and the pons. Okay, दोन्हीच्या मध्ये प्रेझेंट असतात. इट एक्सटेंड बिलो टू कंटिन्यू विथ द सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड. ओके, तर ते कुठेपर्यंत एक्सटेंड होत आहे सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्डच्या सेंट्रल कॅनल पर्यंत. त्याच्यानंतर बघा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड काय आहे विच इज प्रोड्युस्ड इन द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. कॅपिलरीच्या नेटवर्क मध्ये ते प्रोड्यूस होते विच आर प्रेझेंट इन वॉल्स ऑफ व्हेंट्रिकल्स विच इज कॉल्ड ॲज अ कोरॉइड प्लेक्सेस. ओके, तिथे ते वॉल्स मध्ये प्रेझेंट असतात आणि दीज कॅपिलरीज प्रेझेंट असतात तिथे आणि कॅपिलरीज प्रोड्यूस करतात CSF कुठून फ्रॉम द ब्लड प्लाझ्मा बाय द फिल्ट्रेशन अँड सिक्रेशन. या दोन प्रोसेसने ते काय करतात तर प्रोड्यूस करतात. त्याच्यानंतर बघा कंपोजिशन जे आहे CSFचं ते काय आहे बघा इट इज अ क्लिअर कलरलेस स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड. ओके, CSF काय आहे तर कलरलेस स्लाइटली अल्कलाइन फ्लुइड आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ना तर ती किती आहे याची 1.005 आणि CSF इट इज सिक्रेटेड कंटिन्युअसली ऍट द रेट. त्याचा रेट किती आहे 0.5 ml पर मिनिट. दॅट इज 720 ml पर डे. प्रत्येक दिवशी किती होतं ते सिक्रेट 720 ml per day. But the volume of CSF which remains constant in the blood. तर जो व्हॉल्यूम आहे CSF चा तर तो ब्लड मध्ये बॉडी मध्ये कॉन्स्टंट राहतो बाय द म्हणजे कसं कॉन्स्टंट राहणार तर बाय द रिअब्सॉर्प्शन होतं परत त्याचं ब्लड मध्ये. ओके, समजतंय का? येस मॅम. येस मॅम. 80 to 150 ml काय राहतं ते म्हणजे CSF काय राहतो मेंटेन राहतो विच मीन्स CSF इज ग्रॅज्युअली रिअब्सॉर्ब्ड इनटू द ब्लड. तर तो काय होत असतो रिअब्सॉर्ब होत असतो आणि CSF मध्ये काय असतं वॉटर, ग्लुकोज, प्रोटीन, लॅक्टिक ऍसिड, युरिया अँड द मिनरल सॉल्ट हे सगळं काय असतं CSF मध्ये असतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं सर्क्युलेशन ऑफ CSF जो आहे तो फॉर्म होतो कुठं कोरॉइड
प्लेक्सिस मध्ये ऑफ द इच लॅटरल व्हेंट्रिकल्सच्या कोरड प्लेक्सिस मध्ये फॉर्म झाला. त्याच्यानंतर पुढे ते फ्लो कुठे होतं? थर्ड व्हेंट्रिकल मध्ये थ्रू द ओपनिंग विच इज कॉल्ड एज इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामिना. तर त्या ओपनिंग थ्रू तिथे इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामिना मध्ये जातो. त्याच्यानंतर पुढे काय होतं? CSF त्याच्यामध्ये ऍड होतं बाय द कोरड प्लेक्सिस ऑफ थर्ड व्हेंट्रिकल. जास्त फ्लुइड त्याच्यामध्ये ऍड होतं आणि फ्लुइड देन फ्लोज थ्रू द सेरेब्रल ऍक्वाडक्ट. सेरेब्रल ऍक्वाडक्ट थ्रू तिथे काय होतं? पास होतं कुठे? डायरेक्टली फोर्थ व्हेंट्रिकल मध्ये. आणि त्याच्यानंतर कोरड प्लेक्सिस आहे फोर्थ व्हेंट्रिकल, तिथे काय होतं? ऍड होतं फ्लुइड अजून मोर आणि which finally CSF enters into the subarachnoid space and then central canal and the finally स्पायनल कॉर्ड मध्ये ते सेंट्रल कॅनलच्या स्पायनल कॉर्ड मध्ये जातं. त्याच्यानंतर त्याचे फंक्शन्स बघा काय आहेत? तर ते सुरुवातीला काय करतं? म्हणजे मेन फंक्शन त्याचं काय? शॉक ऍब्झॉर्बिंग मीडियम ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ते काय आहे? शॉक ऍब्झॉर्बिंग मीडियम आहे. त्याच्यानंतर इट सपोर्ट अँड प्रोटेक्ट द डेलिकेट टिश्यू ऑफ द ब्रेन. ओके, ते काय करते? सपोर्ट करते आणि प्रोटेक्ट करते डेलिकेट टिश्यूला ब्रेनच्या अँड स्पायनल कॉर्डच्या. इट मेंटेन्स द युनिफॉर्म प्रेशर. ओके, तर ते काय मेंटेन करते? युनिफॉर्म प्रेशर अराउंड दिस डेलिकेट टिश्यूज. त्याच्यानंतर बघा CSF allows the exchange of nutrients and waste products between the blood and nervous tissue. तर CSF काय करते? याला जे काही न्यूट्रिएंट्स आणि वेस्ट प्रोडक्ट्स आहेत तर ते एक्सचेंज करण्यासाठी. ओके, समजलंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, कोण सांगू शकतंय व्हॉट इज CSF? व्हॉट इज CSF? समजले ना सगळ्यांना? सुप्रिया. Yes, ma'am. हा, व्हॉट इज CSF? CFS means cerebrospinal fluid. ओके, तो कुठे प्रेझेंट असतो? Capillaries and which present in wall of ventricles आणि choroidal plexus. ओके, तिथे तो प्रोड्यूस होतोय. ओके, तो कुठे असते? सब अरग्नॉइड स्पेस मध्ये प्रेझेंट असतो. त्याचं लोकेशन हे लक्षात ठेवायचे. कोण सांगू शकते क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टीम? नर्वस सिस्टीमचं क्लासिफिकेशन. Yes, ma'am. सांगू मॅम? हा, निकिता. Yes, ma'am. Classification of nervous system. There are divided into three main types. The first is central nervous system. Central nervous system consists of brain and spinal cord. Second is peripheral nervous system, which included cranial nervous system from the brain, and 20 pairs are present. Then as the spinal nervous system, spinal cord present as 31 pairs. Third is the autonomical nervous system. त्याच्यामध्ये sympathetic nervous system and parasympathetic nervous system consist. मॅम मी सांगू? ओके, कोण सांगतं अजून? मी सांगू मॅम? येस. नर्वस सिस्टीम तीन पार्ट मध्ये डिवाइड झाले. फर्स्ट वन इज सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि त्याच्यात ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतं. सेकंड इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याच्यात क्रॅनियल नर्वस फ्रॉम अरायझिंग ब्रेन, त्याच्यात 12 पेअर प्रेझेंट असतात. आणि स्पायनल नर्व स्पायनल नर्व अरायझिंग फ्रॉम स्पायनल कॉर्ड, त्याच्या 31 पेअर असतात. आणि थर्ड इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, त्याच्यात नंतर सिम्पॅथिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथिक नर्वस सिस्टीम. गुड. अजून कोण सांगताय नर्वस सिस्टीमचं क्लासिफिकेशन? मॅम मी सांगू? येस. Nervous system divided into three types. First one is central nervous system. They consist of brain and spinal cord. Second, the peripheral nervous system.
peripheral nervous system, 12 pairs of cranial arranging in brain, second 31 pairs of spinal nervous arising in spinal cord, third autonomic nervous system. There are two types, sympathetic nervous system and parasympathetic nervous system. ओके गुड. अजून कोण सांगताय? हा येस, रोल नंबर 66. तुमचा आवाज येत नाही अश्विनी. Nervous system is अजून कोण सांगताय? मी सांगू. हा बिस्किट अनुजा. नर्वस सिस्टमचे 3 पार्ट्स पडतात. नर्वस सिस्टम, सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम divided into brain and spinal cord, and peripheral nervous system 31 पेअर असतात आणि स्पायनल नर्वस, आणि ते 12 पेअर्स ऑफ सेरिनियल नर्वस असतात, आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमला सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. गुड. अजून कोण सांगताय? Ma'am, मी सांगते. The nervous Ah, yes. system is classified as the central nervous system consisting of brain and spinal cord, peripheral nervous system which includes 12 pairs of cranial nerves arising from brain, and 31 pairs of spinal nerves arising from spinal cord, and third the autonomic nervous system which consists of sympathetic nervous system and parasympathetic nervous system. ओके गुड. ते कोण ते 3 लेयर्स कोण सांगू शकताय? जे 3 मेनिंग्स असतात ब्रेन वरती, तर ते 3 लेयर्स कोण सांगू शकताय? 3 लेयर्स सांगायचे आहेत. I will share slide for that purpose. कोण सांगू Yes. शकताय हे? रोल नंबर 11. No, first is dura matter, second is arsenic matter, and third is pia matter. ओके, ड्युरा मॅटर सांगू शकताय? Yes, ma'am. Dura matter is consist of 2 layers, which is made of dense fiber tissue, and the outer layer is present in the internal surface of the skull, and the inner surface is protecting covering the brain, and there are 3 extinctions. Dura matter, first is the flexor cerebri, which separate 2 hemisphere of cerebrum, and second is the flexor cerebelli, separate from 2 hemisphere of cerebellum, and third is tendotorium cerebelli, is separate from cerebrum from the cerebellum. ते कुठून सेपरेट करतं? फ्रॉम द Cerebellum. cerebellum. ओके गुड. अरेक्नॉइड मॅटर Ma'am, कोण मी सांगू सांगू? शकतं? सांगू मॅम. हा येस येस. Arachnoid matter, middle layer made up of fiber tissue आणि present between dura matter आणि pia matter मध्ये असतं. Arachnoid matter separated from dura matter by subdural space, and pia matter by sub arachnoid space. ओके गुड. आणि त्या सब अर्गनॉइड स्पेस मध्ये काय असतं? वैष्णवी.
CSF. cerebro CSF. Okay, good. हा लास्ट लेअर पाया Ma'am. मॅटर. मॅम मी सांगू येस अफरोज मुलानी. This is the innermost layer of the brain and spinal cord. It is made up of delicate layer of connective tissue connecting many minute blood vessels. The ventricles of the brain. There are four irregular shaped cavities of ventricles present in the brain. These ventricles are filled with cerebrospinal fluid. The four ventricles are as below. First is right and left lateral ventricles. Second is third ventricle. And third is fourth ventricle. ओके गुड. हा कोण सांगते अजून लेयर्स? लेयर्स फक्त सांगायचे आहेत. मिनिंग्स ऑफ द ब्रेन. मी सांगू मॅम हा येस. ड्युरा मॅटर आर्कॅनोमॅटर अँड पाय मॅटर 3 लेयर. ओके एक एक्सप्लेन करा मॅडम. फर्स्ट ड्युरा मॅटर. कोण सांगू शकतंय ड्युरा मॅटर? मी सांगू? हा सुप्रिया. Dura matter consists of two layers. It is made up of dense fiber tissue. Outer layer present on inner surface of the skull, and inner layer provide protection covering brain, and there are three extension of dura matters. First one is the flexulospiral separated the two hemisphere of the cerebrum. Second one is a flexor cerebri separated of the two hemisphere of the cerebellum, and third one is a tentorium cerebrella separated the cerebellum from the cerebellum. ओके. अजून कोण सांगू शकताय नेक्स्ट लेअर? मॅडम मी सांगते. येस. The 3 layers. First is dura matter, second is the arachnoid matter, and third is the pia matter. The arachnoid matter, this is middle layer made up of fibrous tissue. It is present between dura matter and pia matter. The arachnoid matter separates from dura matter by subdural space, and from pia matter by subarachnoid space. The subarachnoid space consists of cerebrospinal fluid, that is CSF. ओके. अजून कोण सांगू शकताय? हॅलो मॅम मी सांगू? येस. हॅलो. हा सांगा राजेश. Pia matter, this is the pia matter. This is the innermost layer of the brain and spinal cord. It is made up of delicate layer of connective tissue containing many minute blood cells. The ventricles of the brain are divided into four irregular shaped cavity. That is the right and left lateral ventricle, fourth ventricle, and third ventricle. ओके. अजून कोण सांगू शकताय? तिन्ही लेयर्स कोण सांगू शकतंय शॉर्ट मध्ये? इन शॉर्ट तिन्ही लेयर कोण एक्सप्लेन करू शकते? मॅनिंग्स ऑफ ब्रेन. एनीवन? Short मध्ये ना मॅम. हा शॉर्ट मध्ये सांगायचे. मॅम मी सांगू हा येस. First is a dura matter. First is dura matter. It is two layers where is made from dense fiber tissue.
Second is alternate matters. This is a middle layer of the fibrous tissue. It is present between dura matrix and pia matrix. Third one is the pia matrix. It is the innermost layer of brain and spinal cord. It is made of a delicate layer of connective tissue containing many minutes of the blood vessel. ओके गुड. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांना हे सांगायला यायला पाहिजे 3 लेयर्स. त्याचं जे काही सीएसएफ फ्लुइडचं सर्क्युलेशन कंपोजिशन जे आपण बघितलं आजच्या लेक्चरला, तर ते नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांनी करायचं आहे. समजतंय? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. त्यांना हे सांगायला यायला पाहिजे नेक्स्ट लेक्चरला तिन्ही कोणते लेयर्स आहेत ब्रेनचे, त्याच्यानंतर नर्वस सिस्टीमचं क्लासिफिकेशन हे क्लिअरच. सगळ्यांना त्याच्यात तर काही डाऊट नाहीये कुणाला? No, ma'am. नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांनी करून यायचं आहे. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so give me attendance. Roll number 1, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6. Roll number 6. Yep, 7, Present, ma'am. 8, Present. 9. Roll number 9. Roll number 9. You absent. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12. Roll number 12. Okay, 13. Roll number 13. Roll number 13. Okay, absent. 14. Present. 15. Present, ma'am. 16. Present. 17. Present. 18. Roll number 18. Present, ma'am. 19. Roll number 19. 20. Present. 21. 22. Present. 23. Roll number 23. Absent 24. Present. 25. 26. Roll number 26. Say 27. Present, ma'am. 28. Present. 29. Roll number 29. Say 30. Present. 31. Present, ma'am. 32. Present, ma'am. 33. Present, ma'am. 34. Say 35. Roll number 35. 36. Present, ma'am. 37. Present, ma'am. 38. Roll number 38. 39. Present, ma'am. 40. Roll number 40. 41. Present, ma'am. 42. Present. 43. Present, ma'am. 44. 45. Present, ma'am. 46. Present, ma'am.
47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55. Roll number 55, 56, 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61. Roll number 61, 62. Roll number 62, 63, Present. 64, Present. 65, Present. 67, Present. 68. Present. Okay. Hello, ma'am. Roll number 6 present. का अटेंडन्स दिली रोल नंबर 6? मॅम खूप नेटवर्क प्रॉब्लेम होता आताच नेटवर्क मध्ये हे झाले हा तुम्ही काय शिकवलं ते पण मला एवढं समजलं नाही आज एवढा प्रॉब्लेम आहे आज नेटवर्कचा. Hello, ma'am. 61 present time, ma'am. हा रोल नंबर 61 तुम्ही का दिली नाही अटेंडन्स? Ma'am, voice चालना. कसं काय आलं नाही? सगळ्यांना येतो आणि तुम्हाला काही येत नाही? रोल नंबर 61 इट इज लास्ट वॉर्निंग. नेक्स्ट Yes, टाइम मी ma'am. absentee टाकणार आहे. Okay, ma'am. कोण आहे अजून? ओके बघा absent ma'am, number good. roll number 9. Wait, I will call absent number, then check and then tell. Okay. 9, 13, 23, 26, 29, 34, 35, 38, 40, 44, 55, 56, 61 आणि 62. कोण यातलं प्रेझेंट आहे का? 23, ma'am. हा रोल नंबर 23 का अटेंडन्स नाही दिली तुम्ही? एकदम काय झालं की ते झूम मीटिंग मध्ये एक्झिट झालं मी एकदम. काय झालं होतं? झूम मीटिंग मध्ये एक्झिट झालो मी एकदमच ते. कसं काय एक्झिट झाला तुम्ही? माझं नेट एकदम ऑफ झालं मॅम. ते ऑन दाखवत होता पण ते नेट ते दाखवत नव्हतं ते. नेक्स्ट काय झालं टाइम ते network पासून problem. नेटवर्क जिथे असेल तिथे बसा. मॅम रेंज फुल आहे मॅडम इथं. तरी काय झालं की मग माहित काय नाही. झालं? मग काय झालं? काय मॅम मला माहित नाही ते एकदम नेट ते ऑफ ऑन होतं पण ते नेट दाखवत होतं ते वर. तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय मग. तो करेक्ट करा अगोदर. ठीक आहे मॅम. हा रोल नंबर 40 का दिली नाही अटेंडन्स? का दिली नाही? गिव्ह मी रिझन. हे तुम्हाला मी रोज विचारायला 10 मिनिटं काय वेळ घालवणार नाही. दिली रोज. होती पण आवाज आला कसं काय आवाज आला नाही? आता कसं दिली येतोय? होती आता कसं येतोय रोल नंबर 40? मॅडम आता पण नीट येत नाही थोडा अडकत येतोय. तुमचा आवाज येतोय ना पण. फुल जिथे नेटवर्क असेल तिथे बसा आणि ही लेक्चर अटेंड करा. ही काय रोजची एका दिवसाची गोष्ट नाही. रोजच तुम्हाला अटेंड करायचे लेक्चर. बघा परत नेक्स्ट टाइम मी तुम्हाला विचारणार. आता आज लास्ट लेक्चर. नेक्स्ट टाइम पासून मी परत कॉल करणारच नाही absent नंबर. फर्स्ट टाइम जेव्हा अटेंडन्स असेल तेव्हाच द्यायची सगळ्यांनी. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? Yes, ma'am. बाकीच्या नाही सांगतेय मी काहीतरी. Yes, ma'am. Okay. We will stop here. Now you can leave now. Thank you for joining. आणि वेबिनार आहे एक तर ते जॉईन करायचं आहे 12:30 ला. ओके.